आजकाल तुम्ही लग्न कार्यात बघत असाल प्रत्येकाची स्पर्धा चालली की आपल्या लग्नाला पब्लिक कशी जास्त राहील. लग्नात असा गर्दा दिसला पाहिजे की कुठं बी चर्चा झाली पाहिजे की ह्या लग्नाला लय पब्लिक होती. आणि आजकालचे वरबाप माणूस दिसला की पत्रिका आणि मुळवाटी संगच असा कार्यक्रम चालू झालाय. फक्त अपेक्षा काय, आपल्या लग्नात पब्लिक दिसली पाहिजे. मग त्या लग्नात खाला नसन का, त्या लोकांची पाणी प्यायची सोय नसन का, त्याला बसायला जागा भेटन का, त्या लग्नाचा काही मेळ नसला तरी चलतो, फक्त लग्नाला पब्लिक असली पाहिजे. आणि तसाच कार्यक्रम आता कृषी विभागानं सुरू केलेला आहे. आता मित्रांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून कृषी विभाग योजना राबवित आहे. किती शेतकरी आहेत बरं, त्या शेतकऱ्याने अर्ज भरला आणि त्याला लवकरात लवकर अनुदान मिळाले. मग ते ट्रॅक्टरचा अर्ज असू, कोणी फवाऱ्याचा अर्ज असू, कोणी बियाण्याचा अर्ज असू, मोगडा असू, ज्या ज्या योजना कृषी विभागाच्या महाडीबीटीच्या माध्यमातून राबविल्या जातात त्याच्यासाठी अर्ज भरला आणि लगेच अनुदान मिळाले. असे किती शेतकरी आहेत. आणि सध्या तर फक्त पूर्वसंमतीसाठी झगडायले. म्हणजे या योजनाच्या माध्यमातून जी गरज शेतकऱ्याची आहे तीच भागणं, मात्र पत्रिकाचा सुळसुळाट झालाय. ते तसं लग्न नाही का, नुसता माणसाचा गर्दा. मग त्या लग्नात बुंदी नसती, गुलाबजामू संपले, भजे उडाले, चपात्या संपल्या. मग जे आलेले आहेत का खातेत, नाही तर अर्धे उपाशीच जाते. तशी गत आता कृषी विभागात झाली पा. म्हणजे ज्या शेतकऱ्यानं आता लोक अर्ज भरलेत त्याला अनुदान नाही, त्याला पूर्वसंमत्या नाहीत, मात्र या कृषी विभागानं जाहिरातीचा सपाटा लावलाय आणि त्याचा एक शासन निर्णय काढलाय पहा. काल 13 फेब्रुवारी 2026 ला शासन निर्णय आलाय. आता मला सांगा, या शासन निर्णयात जाहिरातीसाठी किती खर्च आहे. आणि मी तर म्हणतो हे खर्चच करायची गरज नाही ना. हे मायासारखे योजना आली आणि तुमचा शासन निर्णय आला की सांगायलाच बसलेले आहेत. म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला ही गोष्ट कळत नाही. मग एवढी जाहिरात करायची गरजच काय. आता तुम्हाला सांगतो मी, त्यो राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य राहावे म्हणून जे काही शेतकरी चांगले उत्पादन घेतात त्याची माहिती देण्यासाठी. बरं ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे की काही शेतकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात, शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात, त्याच्याबद्दल जाहिरात केली तर काहीच अडचण नाही. ती बी बरेच जण आमच्यासारखे करतात, पण ती एक ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरं, शासनाने कृषी क्षेत्रासाठी घेतलेले महत्वाचे धोरणात्मक निर्णय. आता मला सांगा, हे माझ्यासारखे युट्यूब वाले सांगायलाच बसलेत ना काय काय निर्णय घेतले. त्याच्यासाठी जाहिरात करायची गरज नाही. शासन शेतकरी हितासाठी राबवित असलेल्या योजना, प्रगतीपथावरील कामे तत्परतेने व परिणामकारकरित्या शेतकऱ्यापर्यंत जाणे गरजेचे. आता मला सांगा, कोणती गोष्ट तुमच्या लोक येत नाही बरं. प्रत्येक शासन निर्णय निघाला की तुम्हाला सांगायला बसलोत ना आम्ही. प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टी कळाल्यात आणि त्यासाठी खर्च तुम्ही शेवटपर्यंत पहा, फक्त तुमच्या लक्षात येईल. याकरिता छायाचित्रे, लेख, यशोगाथा, पुस्तक छपाई, पोस्टर, घडीपत्रिका, होर्डिंग, आकाशवाणी, खाजगी रेडिओ. रेडिओ राहिला का आता आहे तुमच्या गावात कोणाकडे? असला तर नक्की कमेंट करा की तुमच्याकडे आहे म्हणून. रेडिओ वाहिनीद्वारे जिंगल्स, बसेसवर जाहिराती, त्या लाल पर्यावर आता जाहिराती मस्त दिसायला. लाल पर्या आता त्याला टाकतील रंगून ह्या जाहिरातीनं. म्हणजे त्या महाडीबीटीवर अनुदानाला पैसे द्यायचे नाही, पण जाहिरातीवरच लाख. म्हणजे लग्नात खाला काहीच नाही. ते नवरी उपाशी, नवरदेव उपाशी, निस्ता पब्लिकचा गर्दा फक्त लग्न दाखवायला. तसा प्रकार आहे. फेसबुक, ट्विटर, युट्यूब, व्हॉट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमाबरोबरच वृत्तपत्रातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येते. आता युट्यूबवर काही करायची गरज आहे का? हे माझ्यासारखे लय मोठे बेरोजगार बसलेले आहेत ना, आधीच आम्हाला काही दुसरं जमन, काही करता येईन, नोकऱ्या भेटणं. मग असं काहीतरी डोकं लावून करलं होतं, त्याच्यात ही रिकाम पैसे घालायला ती. पहा आता पुढं, सन 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी पीक स्पर्धा योजनेसाठी, हा ठीक आहे, हे पीक जी स्पर्धा होती तिच्यासाठी 15 कोटी रुपयाची तरतूद. पिकायची स्पर्धा ठीक आहे, शेतकऱ्यासाठी खर्चिले त्याच्यात काय आपलं दुमत नाही, कारण शेतकऱ्यासाठी खर्चायलाच पाहिजे. आता असा हा शासन निर्णय. आता याच्यात पैसे सांगतो तुम्हाला. सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कृषी व फलोत्पादन विभागाच्या अनुक्रमे 7,18,90,700
म्हणजे आकडा बी पहा लहान नाही. व 1,31,02,800 असा एकूण 8,49,93,500 इतक्या रकमेचा माध्यम आराखड्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आणि त्याचं तपशीलवार विवरण पत्र सुद्धा जोडलेले. तुम्ही सविस्तर शासन निर्णय पहा. म्हणजे मला सांगा 8,49,49,00,000 रुपये निश्चित जाहिरातीवर. आता आम्ही तर जाहिरात द्यायला आम्हाला का रुपया देतं का कोणी? जाहिरातच करलोच नाही शासनाची. कोणती योजना आली की सांगतोत का नाही? त्याचा अर्ज कसा करायचा सांगतोत का नाही? केवायसी कशी करायची सांगतोत का नाही? मग ते कोणते बी असो, पीक विमा असो, नमो शेतकरी असो, मग शासनाला या कृषी विभागाला या जाहिरातीसाठी पैसे खर्चण्याची गरज काय? म्हणजे नेमके हे पैसे खर्चायचे कशामुळं? मग हे युट्यूब पाहत नाहीत का? यायला माहित नाही की लोक हे हायतोबा सांगायला बसलेली, यायला एरीच काही दुसरं काम धंदा नाही, कसं तरी करलेत युट्यूब, बरं चाललंय यायचं त्याच्या माध्यमातून. त्याच्यात बी बरं हे पैसे जर त्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याचं तरी अनुदान भेटलं असतं, त्याचं भलं झालं असतं. मात्र ते नाही, हे असं केलंय. आता हे तुम्हाला जर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. म्हणजे युट्यूब साठी किती पैसे, फेसबुकला किती पैसे, त्या लाल परीवर रांगवायला किती पैसे, म्हणजे सगळं डिटेल द्यायला त्या विवरण पत्रामध्ये. ते सविस्तर बघून घ्या. आणि तुमचं अनुदान भेटलं का नाही, मात्र जाहिरात जोरात सुरू आहे. म्हणजे लग्नाला तुम्ही एखाद्या गेले असले, लय पत्रिका वाटल्या त्या पाहुण्यानं, लय पत्रिका पाहुण्यानं वाटल्या, लयच मोठं लग्न आहे करून गेले लग्नाला, तिथं गेले तर खाचीच सोय नाही, तशी गत याची झाली आता या कृषी विभागाची. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.